हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी निरूपण केलेले निर्वाण उपनिषद मंत्र क्रमांक 45. अमरपद न तत्स्वरूपम. आत्मपद प्राप्त झाल्याशिवाय अमरपद नाही. मानव सर्वात जास्त कोणाला घाबरत असेल तर ते स्वतःच्या मरणाला. यात भ्याडपणा नाही किंवा धैर्याचाही प्रश्न नाही. युद्धात दुसऱ्याला मारताना तो स्वतः वीरमरण पत्करतो. चोर दरोडेखोरांवर त्वेषाने धावून जातो. त्यात त्यालाही घाव सोसावे लागतात. प्रसंगी त्यात जीवही गमवावा लागतो. त्याला त्याची तयारी असते. तरीही मानव मरणाला घाबरतो. त्याला मृत्यू नको असतो. त्याला जगायची फार हौस आहे. या विश्वात जे काही आहे त्याचा उपभोग घ्यायला त्याला फार फार आवडते. त्याला विश्वातील वस्तू जगताचा उपभोग घ्यायची तीव्र लालसा आहे. त्यासाठी त्याला वस्तू जगताचा संग्रह करायला आवडते. त्याला धन संपत्ती मिळकत जतन करायचा छंद आहे. त्याला समाजात कुटुंबात राहायला आवडते. हे सर्व तो करत असतो. हे असे करत असताना त्यात त्याच्या मृत्यूमुळे खंड पडणार असतो या विचाराने तो अस्वस्थ होतो. मृत्यूमुळे एका क्षणात हृदय बंद पडते आणि होत्याचे नव्हते होते. एखादी वस्तू आपल्याला मिळाली नाही तर त्या संबंधी आपण काहीतरी निर्णय घ्यायला जिवंत असतो. एकतर आपण त्या वस्तूचा नाद सोडतो किंवा ती वस्तू मिळवण्यासाठी पुन्हा प्रयत्न करू लागतो. परंतु मृत्यू झाला की आपण जिवंतच राहत नाही. सर्व खेळ समाप्त होतो. या विचाराने मानवाचा मृत्यूच्या नुसत्या कल्पनेने थरकाप होतो. जगात असा एकही सज्ञान मनुष्य नाही की ज्याने आयुष्यात एकदाही दुसऱ्याच्या मरणाचा विचार केलेला नाही. मनुष्य नेहमी इतरांच्या मरणाचा विचार करतो. परंतु तो स्वतःच्या मरणाचा विचार करू लागला की तो निराश होतो, अस्वस्थ होतो. यावर उपाय म्हणून मानव आपले मरण जितके लांबवता येईल तितके लांबविण्याचा प्रयत्न करत असतो. त्याने प्रत्येक रोगावर औषधे शोधण्याचा चंग बांधलेला आहे. हे संशोधन सतत चालूच असते. कापाकाप करून काही रोगांना तो शरीराबाहेर हाकलून देतो. कृत्रिम अवयव जोडून शरीर जगण्यासाठी सक्षम ठेवत असतो. मानवाला अमर होण्याची जिद्द आहे, परंतु ते शक्य नाही हे त्याला उमजले आहे. वास्तवात मानव जन्मतः अमर आहे, परंतु वस्तू जगताच्या भोगापवर्गतेत हे तो विसरला आहे. वस्तू जगताचा उपभोग घेताना देहादी इंद्रिये वापरली जातात. त्यावेळी देहादी इंद्रियांना सौख्य प्राप्त होते. हे सौख्य फार मोहक असते. अशा वेळी देहादी इंद्रिये सुखविलासात रममाण होतात. हे सौख्य इतके लोभस असते की ते परत परत मिळावे असे वाटते. त्यासाठी देहादी इंद्रियांचा सारा प्रयास सुरू राहतो. अशा प्रकारे वस्तू जगताचे सौख्य देहादी इंद्रियांना मिळत असल्यामुळे मानवाचा गैरसमज झाला आहे की तो म्हणजे देह आहे. वास्तवात मानव देह नसून तो आत्मा आहे. देहाच्या आत देह जीवित ठेवणारा आत्मा म्हणजे मानव आहे. देह धारण करणारा देहधारी अंतरात्मा म्हणजे मानव आहे. आत्मा अमर, शाश्वत, अविनाशी आहे. तेव्हा मानवाला तो जे आहे ते निर्माण करण्याची गरजच नाही. त्याच्याकडे मुळातच जे आहे ते निर्माण करण्याची त्याला आवश्यकता नाही. गरज आहे ते हे जाणण्याची. आपण आत्मा आहोत. आपण तो मरणधर्मा देह नसून परम आत्मब्रह्माचा अंश आहोत. आपण आत्मा आहोत. आपण तो मरणधर्मा देह नसून परम आत्मब्रह्माचा अंश आहोत. आपण अंतःकरणातील ते अविनाशी चैतन्य तत्व आहोत. उघड्या डोळ्यांनी बाह्य जगताचा वेध घेत न बसता अध्यात्म योग साधना करून मिटल्या डोळ्यांनी त्या अंतरात्म्याचा शोध घ्यावा. त्या योगे ते आत्मपद प्राप्त करावे, अमृत व्हावे, अमरपद प्राप्त करावे. आता पुढचा मंत्र. आदि मंत्र क्रमांक 46. आदि ब्रह्म
स्वसंवित. आदि ब्रह्म स्वयं प्रकाशित आहे. येथे ब्रह्माची दोन विशेषणे सांगितली आहेत. एक म्हणजे ब्रह्म आदी आहे. विश्व निर्माण होण्याआधीच्या स्थितीला आपल्या ऋषींनी ब्रह्म असे संबोधले आहे, असे संबोधन दिले आहे. ब्रह्माच्या शक्तीला आपल्या ऋषींनी आत्मा असे संबोधन दिले आहे. ही विश्व निर्माणाआधीची स्थिती आहे. अर्थातच ती परमस्थिती आहे. यामुळे त्याला परमब्रह्म आणि परम आत्मा असे म्हटले. ही स्थिती काहीही नसण्याची आहे, म्हणजेच ती आदी आहे, मूळ आहे, सुरुवातीच्याही आधीची आहे. दुसरे म्हणजे ही स्थिती स्वयंप्रकाशित आहे. तीच मूळ स्थिती असल्यामुळे तिला प्रकाशित करायला तेथे आणखी कोणीही नव्हते. अर्थातच तिने स्वतःला स्वतःच प्रकाशित केले. तिला चेतना द्यायला, उद्युक्त करायला येथे कोणीही नव्हते. तिनेच स्वतःला चैतन्य दिले. तीच मूळ चेतना आहे. यामुळे तीच परमचेतना आहे. तीच मूळ स्रोत आहे. तीच महादिव्य ऊर्जा आहे. यामुळे ध्यान समाधीमध्ये साक्षात्कारावस्थेत योग्याच्या सभोवती सर्वत्र हजारो सूर्य एकदम पेटावेत असा प्रकाशच प्रकाश फैलावतो. योगी सर्व बाजूने महादिव्य अशा प्रकाशाने घेरला जातो. अद्भुत गोष्ट म्हणजे अशा या महादिव्य प्रकाशाचा दाह होत नाही. महाप्रखर प्रकाशात शीतलता असते. हळूहळू योग्याचे स्वतःचे अस्तित्व विरून जाते आणि तो प्रकाश होतो, चेतना होतो. तो स्वतःपासूनही निर्वाण होतो. हीच कैवल्य स्थिती असते. हरिओम.